कधी कधी जिंकण्यासाठी हल्ल्यासारखं दिसावं लागतं. 1665 पुरंदर किल्ला वेढ्यात होता. समोर मिर्झा राजे जयसिंग, अनुभवी, मुत्सद्दी आणि मुघल साम्राज्याची पूर्ण ताकद. स्वराज्य दबावाखाली होतं. निर्णय झाला तह. 23 किल्ले गेले, लोक बनले, सर्व संपलं. पण प्रश्न हा होता, स्वराज्य संपलं की सुरू झाली एक नवीन रणनीती. पुरंदरचा तह हा पराभव नव्हता, तर ती शिवाजी महाराजांची टाइम बाईंग ऍक्टिव्हिटी होती. मोठं युद्ध टाळण्यासाठी, संपूर्ण विनाश टाळण्यासाठी. मार्केटमध्ये कधी कधी असंच होतं, कॉम्पिटिटर प्राइसिंग वॉर खेळतो, फंडिंग प्रेशर येतो किंवा ब्रँड शेअर घसरत. तेव्हा काही ब्रँड हट्टीपणा करून कोसळतात, तर शहाणे ब्रँड काय करतात, सर्व्हाइव्ह करतात आणि कोर वाचवतात. तह झाला, महाराज आग्र्याला गेले, दरबारात अपमान आणि नजरकैद. स्वराज्याचा राजा शत्रूच्या गोटात अडकला. हे फक्त राजकीय संकट नव्हतं, तर ही होती अस्तित्वाची लढाई. मार्केटमध्ये कधी कधी सिच्युएशन अशीच येते, मोठी इन्व्हेस्टमेंट डील होते की कॉर्पोरेट ॲक्विजिशन होतं. सुरुवातीला सगळं छान वाटतं, पण नंतर कळतं टर्म्स आपल्या विरोधात आहेत. क्रिएटिव्ह फ्रीडम संपतो, कंट्रोल सुटतो आणि आयडेंटिटी डायल्यूट होते. म्हणजे ब्रँड हाऊस अरेस्ट होतो. म्हणजे जेव्हा कधी ब्रँड अडकतो तेव्हा लाऊड रिॲक्शन गरजेचे नाही. महत्त्वाचं ठरतं रिपोजिशनिंग, सायलेंट रिस्ट्रक्चरिंग अँड चॅनल शिफ्ट. आणि एक दिवस उजाडला ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी आपली सुटका करून घेतली. ही सुटका फक्त सुटका नव्हती, तर ही होती रिसेट. परसेप्शन बदलला, नॅरेटिव्ह बदलला आणि वीक झालेला ब्रँड अचानक स्ट्रॉंग झाला. आग्रा सुटकेनंतर महाराज थांबले नाही. त्यांनी पुन्हा एक एक किल्ला जिंकत नेला आणि आपली मोमेंटम ठेवली. मार्केटमध्येही तेच होतं. पुरंदरचा तह हा इतिहास आहे, पण स्वराज्य संपलं नाही. फाउंडरसाठी काय शिकायला मिळालं, तर क्रायसिस आले तर ते स्वीकारा, कोर वाचवा, स्ट्रॅटेजी बदला आणि स्ट्रॉंग कमबॅक करा. एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर ॲपल आणि नायकी यांनी आपली रिपोजिशनिंग केली आणि पूर्ण मार्केटिंग स्ट्रॅटेजीज बदलली. लक्षात ठेवा, ब्रँड जिवंत असा तर स्ट्रॉंग कमबॅक शक्य असतो. जर तुमचा बिझनेस सध्या दबावाखाली असेल, कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकला असेल, लॉसमध्ये असेल किंवा कॉम्पिटिटरने घेतला असेल, तर लक्षात ठेवा, पुरंदरचा तह हा शेवट नव्हता, तर तो एक पॉज होता. आग्र्याची कैद हा शेवट नाही, तर ती तयारी होती. आणि पराभव म्हणजे हा एंड नाही, तर तो नेक्स्ट मूवची स्टेज असते. लिडरशिप म्हणजे प्रत्येक वेळी जिंकणं नाही, तर लिडरशिप म्हणजे संकट आल्यानंतर स्ट्रॉंग उभं राहणं. लक्षात ठेवा, ब्रँड जिवंत असेल तर स्ट्रॉंग कमबॅक शक्य असतो. हा व्हिडिओ आवडल्यास पुढचा व्हिडिओ नक्की बघा, कारण तुम्ही इथे शकता इतिहासातून स्ट्रॅटेजिक मार्केटिंग. जय भवानी, जय शिवराय.